सोलापूरसह राज्यात गाजलेल्या डॉक्टर शिरीष वळसंग आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंग यांनी 18 एप्रिल 2025च्या रात्री 8:40 नंतर आत्महत्या केली होती. त्या अगोदर डॉक्टर वळसंकर यांना 3 कॉल एका महिला कर्मचाऱ्याने कॉल केले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे. मनीषा माने हिला जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर जे दोषारोपपत्र आम्ही अवलोकन केलं त्यात आम्हाला असं आढळलं की ते दोषारोपपत्राबरोबर CDR आणि टॉवर लोकेशन दाखल केले तपास अधिकाऱ्याने. परंतु तपास अधिकाऱ्याने फक्त 4 दिवसाचे CDR टॉवर लोकेशन दाखल केले. ते डॉक्टर शिरीषचे आणि बाकी फिर्यादीचे उमा वळसंकर यांचे दाखल केले. आणि डॉक्टर शिरीष सरांचा ज्यावेळेस आम्ही सखोल अभ्यास केला त्या टॉवर लोकेशनचा, त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं की 16 ते 18 या 2 तारखेदरम्यान एका मोबाईलवरनं 10 वेळा त्यांचं संभाषण झालेलं आहे आणि एक SMS. आणि त्या संभाषणाचा कालावधी जो होता तो तसा मोठा होता. त्यामुळे आम्हाला थोडासा तिथे संशय वाटला की बाबा ह्या अनुषंगाने आपल्याला बचाव दृष्टीने काय घेता येईल का. त्याच्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट अशी होती की एक साक्षीदार आहेत P. राऊत म्हणून. तर त्यांच्या स्टेटमेंटमध्ये असं होतं की डॉक्टर शिरीष वळसंकरांनी साधारणपणे 8:35 ते 40च्या दरम्यान सुसाईड केली. त्याच्या अगोदर म्हणजे 8 ते 8:30 दरम्यान त्यांचे 3 संभाषण झाले. मग त्यांचं आणि तो मोबाईल नंबर जे 10 वेळा कॉलिंग झाले होते याचं CDR आणि टॉवर लोकेशन तपास अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्रासोबत दाखल केलेलं नव्हतं. आणि त्या व्यक्ती नेमक्या दिवशी कुठे होत्या आणि जर समजा 2 दिवसात जर एवढे मोठे कॉल झाले असतील तर मागच्या 5 महिन्यात किती कॉल झाले असावेत, याचा आमच्या बचाव दृष्टीने महत्त्वाचा विषय होता तो. आणि तसेच यात सरकार पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डिसेंबर 2024पासून हॉस्पिटल जॉईन केलं होतं आणि तेव्हापासून या मनीषा मुसळे आणि डॉक्टर यांच्यामध्ये थोडीशी वितुष्टता आली होती. तर मग डिसेंबरपासूनची एप्रिलपर्यंतची परिस्थिती काय, त्यांच्यात काय संभाषण झालेत का, याचा आम्हाला बचाव दृष्टीने काय उपयोग करून घेता येईल का, या सगळ्या अनुषंगाने आम्ही न्यायालयात एक अर्ज दाखल केला की हे डॉक्टर शिरीष वळसंकर, पुन्हा उमा वळसंकर, अश्विन वळसंकर, सोनाली वळसंकर, नेहा फडके आणि पुन्हा साक्षीदार ती P. राऊत आणि तो एक मोबाईल नंबर जे 10 कॉल झाले 2 दिवसात, या सगळ्यांचे डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीतील CDR आणि टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करावेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ताच का करावेत, तर या मोबाईल कंपन्यांच्या नियमाप्रमाणे विशिष्ट कालावधीनंतर म्हणजेच 1 ते 1.5 वर्षानंतर हा डाटा ॲटोमॅटिक डिलीट होतो आणि ह्या खटला चालण्यास विलंब लागणार आणि भविष्यात ते आम्ही मागू शकणार नाही. त्यामुळे आता आम्ही ते ॲप्लिकेशन केलं कोर्टासमोर की हे आम्हाला आमच्या बचावा दृष्टीने गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही त्याची मागणी केली. त्या आमच्या अर्जाच्या मागणीवरती सरकार वकिलांचं म्हणणं मागवलं गेलं. सरकार वकिलांनी हरकत घेतली. तसेच तपास अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं म्हणणं मागितलं आणि तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जे 7 नंबर जे मेन्शन केले होते अर्जामध्ये ते मिळवण्याकरता ते त्यांचा पत्रव्यवहार चालू आहे. पण त्यांना किती वेळ लागणार, काय वेळ लागणार हे काय त्यात नमूद नव्हतं. मग याच्यावर सविस्तर युक्तिवाद न्यायालयात झाला आणि न्यायालयात आम्ही युक्तिवाद करताना हेच सांगितलं की आम्हाला बचाव करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि आमच्या बचावाच्या दृष्टीने जे अभिलेखावर पटलावर दिसतं की बाबा हे 2 विशिष्ट कॉल वेगळ्या जे आहेत ह्यांचा ड्युरेशन जास्त आहे आणि सलग कॉल आहेत, तर या अनुषंगाने यांचे 4 महिन्याचे टॉवर लोकेशन CDR जर रेकॉर्डर आले तर निश्चित आम्हाला सुद्धा कोणता तरी बचाव घेता येईल, आमची बाजू आम्हाला मांडता येईल. त्यामुळे ते सादर करण्याचा आदेश देण्यात यावा आणि तसा जर आदेश झाला तर म्हणजे सरकार पक्षाला त्याचं कुठलीही हरकत असण्याचं कारण नाही आहे, त्यांना कुठली अडचण नाही आहे. या गोष्टी पटवून सांगितल्या. उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला आणि न्यायालयाने असा आदेश पारित केला की डिसेंबर 2024 ते 1/5/2025 या कालावधीतील डॉक्टर शिरीषसह हे 7 जणांचे ज्या 2 मोबाईल नंबरचा डाटा ऑलरेडी दाखल केलेला नाही आहे अजूनपर्यंत तरी, त्या 2 नंबरचा आणि हे डॉक्टर शिरीष यांच्यासह 5 जणांचा, एकूण 7 जणांचा या 5 महिन्याचा CDR आणि टॉवर लोकेशन अभिलेखावर दाखल करा 17/1/2026 पर्यंत पुढील तारखेपर्यंत दाखल करण्याचा आदेश संबंधित नोडल कंपन्यांना दिलेला आहे न्यायालयाने. ते P. राऊत जे म्हणता तुम्ही, ते P. राऊत नेमकं आहे कोण, त्यांच्याबद्दल
ड्युरेशन जे झालेलं आहे आणि आत्महत्या करण्या अगोदर जे आहे वळसंकर यांची आत्महत्याचं टायमिंग ज्याला दाखवतं 8:30च्या नंतर 8:40 नंतर. तर त्याच्या अगोदर त्या पी राऊतचे 3 कॉल आले, त्याच्या अगोदर देखील लॉंग ड्युरेशनचे कॉल आहेत. तर हे पी राऊत नेमकं कोण आहे आणि त्याचा त्या साक्षीदार म्हणून नोंद आहे आणि त्या साक्षीदारचंच त्याचा कॉल डिटेल्स आता तुम्ही मागितलेलं आहे. तर काय आहे नेमकं? आता साक्षीदार राऊत यांचे एक्झॅक्ट 3 कॉल मरणाच्या पूर्वीचे आहेत. म्हणजे त्याच्यानंतर एक फिर्यादीचा कॉल झाला आहे. परंतु हे 3 कॉल ते जे साक्षीदार आहेत ते त्यांचे असिस्टंट आहे डॉक्टर साहेबांचे. आणि आम्ही न्यायालयात तेच सांगितले की बाबा हे असिस्टंटला 3 कॉल करण्याचं काय कारण असू शकतं की बाबा ह्याची निश्चित माहिती मिळायला पाहिजे. आणि बाकीचे 10 कॉलचं ड्युरेशन सांगितलं तर ॲक्च्युली ती व्यक्ती कोण होती हे आम्हाला माहीत नव्हतं. परंतु 2 दिवसाचा जो CDR दाखल केला होता डॉक्टर साहेबांचा त्याच्यावरून तो नंबर आम्हाला मिळाला आणि त्या मोबाईल नंबर आम्ही फक्त ॲप्लिकेशनमध्ये दिला होता की ह्या मोबाईल नंबरसुद्धा आम्हाला 5 महिन्याचा CDR मिळाला पाहिजे. आणि पोलिसांनी जे म्हणणं दाखल केलं त्यात असं आलं की तो नंबर जो आहे तो R राऊत या व्यक्तीचा आहे. मग ते R राऊत व्यक्तीचं सुद्धा आम्हाला टॉवर लोकेशन पाहिजे, CDR पाहिजे अशी आमची मागणी होती. आणि नंतर आम्हाला असंही कळतं की त्या ते 2 व्यक्ती जे आहेत ते नातेसंबंधातले आहेत. म्हणजे 2 संशयित तुम्हाला असं वाटतंय आणि 2 ह्या संशयितांचा तुम्ही पूर्ण डिटेल्स डाटा मागितलेला आहे. नाही, संशय नाही. आम्हाला आमच्या बचावाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत की बाकीच्या शक्यता काय आहेत. आज आमच्यावर आरोप आहे की आमच्या त्रासामुळे आत्महत्या केली. परंतु हे कॉल डिटेल जर बघितलं तर आम्हाला दुसरी शक्यता न्यायालयासमोर भविष्यात मांडता येईल की कदाचित कुणाच्या त्रासामुळे झाले किंवा काय झाले नेमकी काय. त्या शक्यतेकरिता आम्ही मागवलेलं आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.